तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे। कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी महिलांची गर्दी होते। ग्रामीण भागात तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयात महिलांची मोठी गर्दी आहे। योजनेसाठी अर्ज दाखल करण्याकरता मुदतवाढ वाढवून देण्याची महिलांची मागणी आहे। तर सध्या आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकीकडे संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची गर्दी झालेली आहे, तर अमरावतीत सुद्धा कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळते। लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 15 तारखेपर्यंत आहे आणि त्याकरता आता सोलापुरात सुद्धा लाडकी बहीण योजनेकरता गर्दी होताना बघायला मिळते, तर भंडाऱ्यात सुद्धा तलाठी कार्यालयासमोर महिलांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतोय की सोलापूर आणि भंडाऱ्यामध्ये तर महिलांची गर्दी आहेच, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे, त्याकरता कागदपत्रांची जुळवाजुळव करायची आणि त्याकरता महिलांची धावपळ सुरू आहे। तर सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची गर्दी आहे। नागपूरच्या ग्रामीण भागात महसूल कार्यालयामध्ये महिलांची झुंबड उडाली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखल्याची आवश्यकता आहे, तसंच जन्माचा दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा आवश्यकता आहे। बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड आणि प्रतिज्ञापत्रांची आवश्यकता भासते। त्यामुळे या सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आता महिला तलाठी कार्यालयाबाहेर, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी करतायत। तर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होते। लाडकी बहीण योजनेत महिलांसमोर अनेक अडचणी येत आहेत। उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी सुद्धा महिलांची गर्दी होते। उत्पन्नाचा दाखला तयार होण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतोय। डोमिसाइल प्रमाणपत्र अर्थात महाराष्ट्र रहिवासी दाखल्यासाठी 5 ते 8 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे। योजनेच्या नोंदणीसाठी सरकारकडून मात्र 15 जुलैपर्यंतची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे। तर अनेक ठिकाणी अर्ज भरताना सर्व्हर डाऊन होत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत। सरकारनं मुदतवाढ द्यावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। तर 15 तारखेपर्यंत दाखले मिळणं शक्य नाही असंही चव्हाणांनी म्हटलंय। तर लाडकी बहीण योजनेसाठी अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते। यामध्ये तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतोय, डोमिसाइल प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातला जन्माचा दाखला द्यावा लागतोय, आधार कार्ड, त्यासोबतच नोंदणीकृत असणारं बँक पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो हे सुद्धा आवश्यक कागदपत्र आहेत। शहराचे तहसीलदार संतोष खांडे सर माझ्यासोबत आहे। मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेकरता शासनाने आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड आणि डोमिसाइल सर्टिफिकेट आणि ज्यांच्याकडे आणि बर्थ सर्टिफिकेट, परंतु ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, जन्माचा दाखला ज्यांच्याकडे असेल त्यांना डोमिसाइल काढण्याची गरज नाही। तुमच्याकडे किती गर्दी आहे? कारण की मोठी गर्दी दिसते, तुम्ही कसं काम उरकवताय? लवकर की 15 दिवसातच द्यायचं आहे? मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळी 9 वाजतापासून इथं महिला गोळा झालेल्या उत्पन्न प्रमाणपत्राकरता, अधिवास प्रमाणपत्राकरता, आणि तशा सूचना मी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, सर्व आपले सरकार सेतू सुविधा केंद्र यांना सूचना दिलेल्या आहे की कार्यालयीन वेळेआधी आपण कार्यालयात यावं आणि कार्यालयीन वेळेनंतर सुद्धा जास्त वेळपर्यंत बसून रोजचं काम रोज निकाली करण्याच्या सूचना मी सर्व तलाठ्यांना आणि सर्व माझ्या अधिपत्याखाली अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे आणि तात्काळ लोकांना याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्यातर्फे राहणार आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।